SC/ST ओबीसी आरक्षण बचावसाठी रस्त्यावर उतरून समाज बांधवांनी केले आंदोलन। आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे। SC/ST ओबीसी आरक्षण बचावसाठी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत आंदोलन केले। नांदेड शहरातील ITI चौक येथे हे आंदोलक रस्त्यावर उतरले होते। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मागील 8 दिवसापासून SC/ST ओबीसी आरक्षण बचावसाठी दत्तात्रय अमतवार हे नांदेड शहरातील ITI चौकात आमरण उपोषण करीत आहेत। त्यांच्या समर्थनार्थ SC/ST ओबीसी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत। अद्याप हे आंदोलक रस्त्यावर घोषणाबाजी करत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। होय म्हणले मामा या ठिकाणी ओबीसी SC आणि STच्या मागण्यांसाठी अनंतवार साहेब आणि पाईकराव साहेब हे दोघे जण सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। पण यांच्या उपोषणाची प्रशासनाला अजून सुद्धा जाग आलेली नाही। त्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंना नुसती जांभळी जरी आली तरी प्रशासन हलून हादरत आहे। पण या ठिकाणी बिना अन्ना पन्न्याचे आमचे 2 योद्धे बसलेले असून सुद्धा प्रशासनाला यांची अजून सुद्धा जाग आलेली नाही। याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी नांदेडला आंदोलनाचा इशारा परवाच्या दिवशी दिला होता, पण अजूनही आम्हाला न्याय भेटला नसल्यामुळे आज ओबीसी SC आणि STच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। जर करता प्रशासनाने आमची दखल नाही घेतली तर याच्या पुढे उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत, हे आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सूचना देत आहोत। नांदेड जिल्ह्यात आमरण उपोषणाला अनंतवार आणि पाईकराव हे बसलेले आहेत। आज इथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आमच्यासोबत झटापटी करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं, काही पुरुषांना खाली पाडलं, कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करा। या प्रशासनाच्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो व शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र होईल। आमची मागणी हीच आहे की मराठ्याला आरक्षण द्या, पण ओबीसीच्या ताटातलं देऊ नका। ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आमरण उपोषण चालू आहे।